जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये यावर्षी काही घटकामध्ये खूप जास्त प्रमाणात फॉर्म गेलेले आहे आणि ते घटक म्हणजे जिथे जागा कमी तिथेच फॉर्म जास्त गेलेले आहे. आता याचं कारण मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो आहे की कारण काय आहे अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे. जिथे जिथे 500च्या वर जागा आहे तिथे जागेच्या मानाने भरपूर असे कमी फॉर्म आलेले आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की विद्यार्थी मित्रांनो, जिथे जास्त जागा आहे तिथे फॉर्म भरा, पण विद्यार्थ्यांनी त्याच्या उलट केलेलं आहे आणि जिथे कमी जागा आहे तिथे फॉर्म भरलेला आहे. असाच एक घटक म्हणजे अमरावती ग्रामीण. इथे फॉर्मची संख्या बघाल तर 21,000च्या वर फॉर्म पडलेले आहे आणि इथे ग्राउंड मेरिट किती जाणार तर विद्यार्थी मित्रांनो त्यावर आपण व्हिडिओ आणलेला आहे आणि सर्व कास्टच्या नुसार आपण मेरिट सांगणार आहोत. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कालच आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत माहिती पोचलेली आहे की जवळपास इथे 21,000 फॉर्म आलेले आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की इथे महिलांना चांगली संधी आहे, कारण की महिलांचे फॉर्म कमी पडलेले आहे. ठीक आहे. आता बघा, जवळपास 4,000च्या आसपास महिलांचे फॉर्म आहे. त्या मानाने जागा भरपूर आहेत महिलांसाठी, पण पुरुष उमेदवारांसाठी जवळपास 16,000च्या आसपास फॉर्म पडलेले आहे आणि कॉम्पिटिशन भरपूर असं होणार आहे अमरावती ग्रामीणला. तरी तुम्हाला आपण सुरुवातीपासून सांगत होतो की जिथे जास्त जागा आहे तिथे फॉर्म भरा, पण तुम्ही ऐकलेलं नाही आहे. असो, बघा 214 इथे जागा आहे आणि त्या मानाने फॉर्मची संख्या भरपूर अशी झालेली आहे. ठीक आहे. 21,000 आणि पुरुषांची संख्या ही जवळपास 16,000 आहे. ठीक आहे. तर आता आपण कट ऑफ बघूया. मागच्या वर्षी किती लागलेलं तर यावर्षी किती लागेल. आता बघा, मागच्या वर्षी इथे माझ्या अंदाजाने जवळपास 25,000 फॉर्म होते आणि जागासुद्धा एवढ्याच आसपास होतं आहे. आणि इथे कट ऑफ मागच्या वर्षी कमी लागण्याचं कारण म्हणजे कारण की 1600 मीटर हे मातीवर झालेलं होतं आणि भर पावसामध्ये ग्राउंड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे 2-4 मार्क असेच कमी झालेले होते, कारण की भर ओल्या ग्राउंडवर विद्यार्थ्यांना 1600 मीटर आणि 100 मीटर काढायला लावली होती. ठीक आहे. आता बघा, 214 जागा यावर्षी आहे, पण यावर्षी हिवाळा आहे. हिवाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ग्राउंड हे ॲटोमॅटिकली 2 ते 4 मार्क हे वाढत असते. ठीक आहे. आणि भरतीला जवळपास ऑक्टोंबरपासून भरतीची वारे वाहत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगली तयारी झालेली आहे आणि खूप काही विद्यार्थी हे जवळपास 40+ झालेले आहेत. आता बघा, सुरुवातीपासून आपण खुला साठी बघूया. सर्वसाधारण जो कट ऑफ आहे हा 41+ राहणार आहे. मागच्या वर्षीसुद्धा 41+ लागलेला होता. आता काही विद्यार्थी म्हणत असतील की तुम्ही प्रत्येकच जिल्ह्याचा कट ऑफ हा 41+ किंवा 41 सांगता. तर विद्यार्थी मित्रांनो, 41 मार्क काढणेसुद्धा खूप कठीण असते. जरी तुम्हाला वाटत असेल की मी 50 काढतो, मी 45 काढतो, कोणी म्हणत असेल मी 47 काढतो, कोणी म्हणत असेल मी 43 काढतो, पण हे फक्त म्हणणे असते. प्रत्यक्षात ग्राउंड काढणे खूप कठीण असते आणि ग्राउंड जो 47 काढत असतो, 50 काढत असतो, त्याची लेखी तेवढीच चांगली नसते. त्यामुळे प्रत्येकाचीच लेखी आणि प्रत्येकाचं ग्राउंड हे चांगलं असणार नाही. ठीक आहे. हे पण लक्षात घ्या. जो विद्यार्थी 38 आहे, 36 आहे, तोसुद्धा पोलीस झालेला आहे. 32 आहे, तोसुद्धा पोलीस झालेला आहे आणि महिलांच्या बाबतीत तर 30च्या आतवाल्या महिलासुद्धा पोलीस झालेल्या आहे. ठीक आहे. तर असं घाबरण्याची गरज नाही. महत्त्वाचं आहे आपल्याला एकाच 10मध्ये बसणे. आता एकाच 10 म्हणजे कट ऑफ किती लागू शकतो ग्राउंडचा, हे जर तुम्ही पार केलं तर तुम्ही पोलीस बनण्याच्या पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही आतमध्ये गेलेला आहात. ठीक आहे. आता बघा, इथे कट ऑफ सर्वसाधारण 41 किंवा 41+च लागणार. 41च लागेल, याच्यापेक्षा जास्त लागू शकणार नाही. ठीक आहे. यापेक्षा कमी लागतो, पण जास्त लागणे शक्य नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, महिलांचा जो कट ऑफ आहे हा 39 किंवा 41 असेल, यापेक्षा कमीच असेल. 39 किंवा 38सुद्धा राहू शकतो सर्वसाधारण मेरिट, कारण फॉर्मची संख्या भरपूर कमी आहे. त्यानंतर बघा, EWS सर्वसाधारण कट ऑफ जाईल 32 किंवा 30सुद्धा जाऊ शकतो आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा 25 ते 32च्या दरम्यान जाईल. ठीक आहे. या रेंजमध्ये राहील EWS. त्यानंतर आहे पुढची कास्ट आहे ती SCBC. SCBCला कट ऑफ जाईल 36 किंवा 37च्या आसपास सर्वसाधारण, आणि महिलांचा कट ऑफ हा 30 किंवा 32च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते SCBC. ठीक आहे. त्यानंतर आहे OBC.
OBC कट ऑफ जाईल सर्वसाधारण हा 36 किंवा 35च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आलाच तर हा 34ला सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण OBCला एवढं का कमी दाखवत आहे, याचं कारण म्हणजे OBCचे विद्यार्थी जास्तीत जास्त खुलामध्ये जात असतात. त्यानंतर बघा महिलांचा जो कट ऑफ आहे OBCचा हा 32 ते 35च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. विमाप्र म्हणजेच SBCचा कट ऑफ हा 35 सर्वसाधारण पाहायला मिळू शकतो. याच्याच आसपास तुम्हाला पाहायला मिळणार. त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे हा 30 किंवा 34च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे भजड कट ऑफ तुम्हाला 38 किंवा 39सुद्धा पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. महिलांचा जो कट ऑफ हा 34 किंवा 35च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो भजडचा. त्यानंतर भजक सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 38 किंवा 36च्या रेंजमध्ये, 36 ते 38च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आहे महिलांचा भजक कट ऑफ हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 34 किंवा 36च्या रेंजमध्ये. एवढा लागणार नाही, 35च्या आसपास राहील तो. त्यानंतर बघा भजब सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 36 किंवा 37 आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 32 किंवा 35च्या रेंजमध्ये. त्यानंतर VJA सर्वसाधारण कट ऑफ हा 38 किंवा 37 तुम्हाला पाहायला मिळू शकतो VJAचा आणि महिलांचा कट ऑफ हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 32 ते 34च्या दरम्यान. त्यानंतर आहे STचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 32 ते 37च्या दरम्यान आणि महिलांचा कट ऑफ हा पाहायला मिळू शकतो 28 ते 34च्या दरम्यान. त्यानंतर SCचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 35 किंवा 36 सर्वसाधारण आणि महिलांचा जो कट ऑफ आहे तुम्हाला पाहायला मिळू शकतो 33, 34 किंवा 35च्या रेंजमध्ये. या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा. तर बघा हा एक अंदाज आपण लावलेला आहे, कारण की मागच्या वर्षीला सुद्धा कट ऑफ याच आसपास होता, पण मागच्या वर्षी फॉर्मची संख्या जास्त होती. त्यानंतर फॉर्मची संख्या जास्त असल्यामुळे मागच्या वर्षी काही विद्यार्थ्यांना लॉस झालेला आहे, काही विद्यार्थ्यांना फायदासुद्धा झालेला आहे. कारण की ज्या दिवशी पाणी आलेलं नाही, पाऊस आलेला नाही, च्या दुसऱ्या दिवशी ज्याचं ग्राउंड झालं त्याचे ग्राउंडमध्ये 2 मार्क वाढले, 4 मार्क वाढले होते आणि ज्याच्या अगोदरल्या दिवशी पाऊस आलेला होता त्याचं ग्राउंड हे कमी आलेलं होतं. तर या व्हिडिओमध्ये जिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.